विद्यार्थी मित्रांनो, 12वी पास असणाऱ्या मुला आणि मुलींसाठी खूप महत्त्वाची संधी चालून आलेली आहे. एकदम चांगल्या प्रकारची नवीन जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात आलेली आहे NIA एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही जाहिरात आलेली आहे. जी ही संस्था आहे, ही जी कंपनी आहे, गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि गव्हर्नमेंट तुमचा जॉब असणार आहे. तर ही कशा अंतर्गत काम करते? तर या ठिकाणी ही एअरपोर्टला सुविधा पुरवण्याचे काम ही कंपनी करत असते. परमनंट तुमचा जॉब असणार आहे. 12वी पास असणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एकदम चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे. चांगल्या जागा असणार आहेत. चांगले पेमेंट देखील आहे. डिटेल्समध्ये या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर ही जाहिरात आलेली आहे. NIA एव्हिएशन सर्व्हिस लिमिटेडमध्ये ही जाहिरात आलेली आहे. 12वी पास सर्व विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. जी प्रोफाईल आहे, पदाचे नाव असणार आहे कस्टमर सर्व्हिसेस एव्हिएशन याच्यामध्ये हे असणार आहे. बघू शकता 12वी पास सर्व विद्यार्थी या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी पास सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकता. तुमचे पेमेंट 13,000 बेसिक ते 25,000 बेसिक पर्यंत असणार आहे. तुमच्या इंटरव्ह्यू वरती तुमचं पेमेंट ठरणार आहे. एकूण जागा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. 4,787 पेक्षा जास्त जागा आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. तुमचा फॉर्म भरण्यासाठी व्हॅलिड तुमचा ईमेल आयडी चांगला परमनंट असणे गरजेचे आहे आणि मोबाईल नंबर परमनंट असणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस अप्लाय क्लिक अप्लाय वरती रजिस्टर ऍप्लिकेशन फॉर्म पेमेंट आणि डाउनलोड फॉर्म अशा प्रकारे तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. आता या ठिकाणी बघू शकता एवढे पण हे डॉक्युमेंट्स दाखवत आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गरजेचे असणार आहेत. ऍड्रेस असणार आहे 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. फोटो सिग्नेचर असणे गरजेचे आहे. आता स्टेप बाय स्टेप ही जाहिरात थोडी मोठी आहे असल्यामुळे आणि इंग्लिश मधून असल्यामुळे जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता कस्टमर सर्व्हिस एजंट हे तुमचं पद असणार आहे. एकूण फी किती असणार आहे? तर ₹400 फी असणार आहे. त्याच्यामध्ये प्लस 20 ते 25 रुपयाची GST देखील असणार आहे. आता SC, ST, OBC, EWS यांना याच्या ठिकाणी फी मध्ये सूट आहे की नाही हे या ठिकाणी डायरेक्टली यांनी मेन्शन केलेलं नाही. परंतु ते या ठिकाणी नंतर मी तुम्हाला फॉर्म भरताना क्लिअर करून देईलच. आता या ठिकाणी फॉर्म भरण्याची पात्रता काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघू शकता नॅशनॅलिटी तुम्ही बघू शकता इंडियन सिटीजन असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही भारतीय असणे गरजेचे आहे. कोणत्याही राज्यातून असाल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्या वयाची अट 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. 1 जुलै 2025 पासून तुमचे फॉर्म भरले जातील. आता तुमच्यावरती कोणता या ठिकाणी पोलीस कंप्लेंट म्हणजे कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसणे आवश्यक आहे. नसला पाहिजे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त 12वी पास असेल, महिला किंवा पुरुष दोनही तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त 12वी पास असाल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता या ठिकाणी फॉर्म ऑलरेडी आधीपासूनच सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख आहे बघू शकता 30 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. तुमचे एक्झामिनेशन डेट लवकरच या ठिकाणी येणार आहे आणि ऑनलाईन या ठिकाणी बघू शकता CBT ही या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने बघू शकता मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन नाही तर ऑफलाईन तुमची CBT होणार आहे. ऑफलाईन लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये विषय कोणकोणते असणार आहे बघू शकता. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे तुमच्या या ठिकाणी बुद्धिमत्ता असणार आहे. 25 प्रश्न 25 प्रश्न असणार आहे 25 गुणांसाठी. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड हे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गणित असणार आहे 25 प्रश्न बघू शकता 25 गुणांसाठी. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश ग्रामर असणार आहे तुम्हाला 25 प्रश्न 25 गुणांसाठी आणि जनरल अवेअरनेस याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तुम्हाला 25 प्रश्न 25 गुणांसाठी. अशा प्रकारे एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील 100 गुणांसाठी. आता यांनी डिटेल्समध्ये येथे माहिती दिलेली आहे. ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता असणार आहे. जे बुद्धिमत्ताचे एवढे सारे टॉपिक असणार आहे. एवढ्या टॉपिकवरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर न्यूमेरिक ॲप्टिट्यूड असणार आहे म्हणजे गणितासाठी तुमचे एवढे टॉपिक तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर जनरल इंग्लिश जे म्हणजेच इंग्रजी ग्रामर असणार आहे एवढे टॉपिक तुम्हाला विचारले जातील आणि जनरल अवेअरनेस मध्ये एवढा मोठा या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे. एवढे टॉपिक तुम्हाला जनरल अवेअरनेस मध्ये विचारले जातील. आता मुलांचा एक प्रश्न आहे की जे बेसिक दिलेले आहे 13,000 पासून 25,000 पर्यंत ते देखील फंडा मी तुम्हाला सांगणार आहे. गव्हर्नमेंट प्रमाणे तुम्हाला जे भत्ते आहेत अनाउन्समेंट तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहेत.
आता खूप मुलांचा एक प्रश्न राहील की ही परीक्षा कशी होईल, मराठीमध्ये होईल की फक्त इंग्लिश किंवा हिंदी. तर येथे कोणत्याही प्रकारची तुम्हाला मराठी भाषा लिहिता येणार नाही. तुमचा पेपर हिंदीमध्ये द्यायचा असेल तर हिंदीमध्ये द्या किंवा इंग्लिशमध्ये द्यायचा असेल तर इंग्लिशमध्ये द्यायचा आहे. इंग्रजी व्याकरण इंग्लिशमध्येच राहणार आहे. ठीक आहे. आता आता ऑल राज्यांमध्ये एक्झाम होणार असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती सेंटर आहेत तर 1 3 4 5 6 10 सेंटर जवळ-जवळ महाराष्ट्राला दिलेले आहे. पहिलं सेंटर आहे मुंबई, त्याच्यानंतर पुणे, नागपूर, ठाणे ठाणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नांदेड एवढे 10 सेंटरवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पेपर होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे. एक पॉइंट. इथे या ठिकाणी पेमेंट बद्दल खूप मुलांचा इश्यू आहे की इथे 13,000 बेसिक दिलेले आहे तर 25,000 पर्यंत बेसिक असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी पोस्टनुसार वेगवेगळे तुमचं डिव्हायडेशन होईल आणि सॅलरी या ठिकाणी बघू शकता. सॅलरी विल बी डिसाइड ऑन धिस बेसिस कॅन्डिडेट इंटरव्ह्यू. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमची बुद्धिमत्ता चाचणी मोजली जाईल. त्याच्यामध्ये तुमचे पेमेंट म्हणजे ठरवले जाईल 13,000 ते 25,000 पर्यंत पुढे ठरवले जाईल. जास्त करून 15,000च्या पुढेच तुमचं बेसिक, 20,000च्या पुढे तुमचं बेसिक ठरेल. तुमचं स्टार्टिंग पेमेंट 32,000 ते 35,000 पर्यंत ठरवले जाईल. याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.